एकदा सर्व महिने देवाकडे गेले. चैत्र, वैशाख, श्रावण सगळ्यांना लोक मान देत. पण एक महिना असा होता ज्याला कोणीच आवडत नव्हतं. लोक म्हणायचे, हा अतिरिक्त महिना आहे, अशुभ आहे. तो महिना खूप दुःखी झाला आणि भगवान विष्णूकडे गेला. तो म्हणाला, देवा, सगळे मला वाईट म्हणतात. माझ्यात काय चूक आहे? भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, तू वाईट नाहीस. आजपासून तू माझा आवडता महिना असशील. मग विष्णूंनी त्या महिन्याला स्वतःचं नाव दिलं, पुरुषोत्तम मास. तेव्हापासून लोक या महिन्यात जप, पूजा, दान आणि भक्ती करू लागले आणि हा महिना पवित्र मानला गेला. थोडक्यात म्हणायचं झालं तर याचा मोरल आहे, जग ज्याला कमी समजतं त्याचीच किंमत देवाला माहिती असते.